नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं अरबी समुद्राच्या लाटांमध्ये जपलेली एक राणी, इतिहासानं विसरू पाहिलेली पण समुद्रानं जपलेली वीरांगना राणी अबक्का महादेवी. मातृसत्ताक संस्कृतीत वाढलेली, युद्धकलेत पारंगत आणि समुद्राची खरी संरक्षिका, पण त्यांच्या समृद्ध राज्याच्या दिशेनं एक प्रचंड संकट झेपावत होतं आणि तिथूनच सुरू होतं संघर्षाचं वादळ. मंगलोरवर झालेला पहिला हल्ला. परंतु मंगलोरवर पडलेल्या आघातानं त्यांच्या मनात एकच ठिणगी पेटवली, आक्रमकांना थारा नाही. आणि त्या दिवसापासून अबक्कानं आपल्या राज्याच्या सुरक्षिततेची भक्कम तयारी सुरू केली. सीमा बळकट केल्या, जवानांना प्रशिक्षण दिलं, मोगवीर योद्ध्यांना समुद्री युद्धासाठी सज्ज केलं आणि संपूर्ण किनारा एक अजेय किल्ला बनवला. त्या जाणून होत्या, हा हल्ला पहिला आहे, शेवटचा नाही. पोर्तुगीजांना कडवा प्रतिकार करण्यासाठी ती सज्ज झाली. पोर्तुगीजांना देखील याची जाणीव होती की उल्लाल इतक्या सहजासहजी आपल्याला मिळणार नाही, कारण त्यांच्यासमोर उभी होती भारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक, अदम्य निर्भय राणी अबक्का. 1525 हा पहिला हल्ला अबक्काच्या शौर्यगाथेचा पहिला अध्याय ठरला. या क्षणानंतर समुद्रही जाणून होता, एक वादळ येत आहे, पण त्याच्या विरुद्ध उभं वादळ म्हणजे राणी अबक्का. पण अबक्का देवीच्या पराक्रमानं जळून गेलेला पोर्तुगीजांचा अहंकार शांत बसणारा नव्हता. अबक्कानं त्यांचे डाव उधळून लावले. हे पोर्तुगीजांना सहनच होईना. त्यांनी राणीला ठणकावून खंडणी मागितली, पण त्यांनी एकच उत्तर दिलं, माझा अभिमान, माझं स्वातंत्र्य विक्रीस नाही. 1555 साली रागाच्या भरात पोर्तुगीजांनी ॲडमिरल डोम अल्वारो दा सिल्वेरा यांना प्रचंड सैन्यासह अबक्काच्या राज्यावर चालून पाठवलं. त्यांच्या दृष्टीनं हा हल्ला शेवटचा आणि निर्णायक ठरणार होता. परंतु इतिहासाची लेखणी काही वेगळंच लिहायला सज्ज होती. अबक्का देवीनं तमाम योद्ध्यांना एकत्र केलं. त्यांच्या डोळ्यात तेज तर आवाजात कमालीचा आत्मविश्वास होता की ही भूमी मातृभूमी, तिच्यावर पाऊल ठेवणारा परकीय परत जिवंत जाणार नाही. पोर्तुगीजांनी हल्ला केला. समुद्र लाल झाला, आकाश धुरांनी काळं पडलं, पण त्या धुरातून उभी राहिली एकच ज्योत, राणी अबक्का देवी. त्यांच्या रणनीतींनी, त्यांच्या वेगानं, त्यांच्या धैर्यानं पोर्तुगीज सैन्य थरथर कापलं. ॲडमिरल सिल्वेराचा मोठा ताफा माघारी ढकलला गेला. भूमी वाचली, लोक वाचले आणि अबक्का देवी पुन्हा एकदा सिद्ध झाली पराक्रमाची जन्मदात्री, स्वातंत्र्याची रखवालदार. ज्या काळात जग जिंकण्याचा मोह साम्राज्यांना होता, त्या काळात अबक्कानं एक हाती सिद्ध केलं की शौर्य असलं तर छोटं राज्यही अजेय असू शकतं. पण 1557 साली समुद्रावर पुन्हा एकदा अंधार पसरू लागला. या विनाशानंतर पोर्तुगीजांनी आखलेली पुढची चाल इतकी भयंकर होती की उल्लालचं अस्तित्व देखील धोक्यात येऊ शकत होतं. पण राणी अबक्का या डावाला कसा उत्तर देणार? त्या समुद्रात येणाऱ्या काळ्या सावलीला कोणती प्रतिघाताची आग मिळणार? हे जाणून घेण्यासाठी यानंतरचा भाग नक्कीच बघा. आणि हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला याविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण देखील आपल्याला माहिती असलेली पण इतिहासाच्या पानांवर अज्ञात असलेली वीरांगना आणि तिची शौर्यगाथा आम्हाला कळवू शकता.